अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथील नागरिक आजही रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे। ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत मंजूर रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडल्याने पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होत आहे। या हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम आता जीवघेण्या प्रसंगातून दिसून येत आहे। शुक्रवारी रात्री दमनीबाई ओल्या वसावे या गर्भवती महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी बांबुलेन्सची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र रतवाई नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला होता आणि त्यांना परत घरी आणावं लागलं। घरातच प्रसूती झाल्यानंतर आई आणि नवजात बाळाला धोकादायक लाकडी पुलावरून चालत पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। या प्रकारामुळे गावातील दळणवळणाच्या दुर्दशेची आणि यंत्रणांच्या उदासीनतेची पुन्हा एकदा वाचा फोडली आहे। 4 कोटींचा निधी मंजूर असतानाही फक्त 700 मीटर रस्ता तयार झाला आहे। उर्वरित रस्त्याचे काम वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। स्थानिक रहिवासी दिनेश वसावे, गुलाबसिंग वसावे, निमजे वसावे, कालूसिंग वसावे, हुमानसिंग वसावे, मंगल वसावे, धर्मा वसावे आणि चमाऱ्या वसावे आदींनी एकमुखाने प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे। या आधीही अशाच अडचणींमुळे 3 गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। ग्रामीण भागात रस्ता म्हणजे केवळ सुविधा नाही तर जीवनाशी जोडलेली एक गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे आता वेळेची गरज ठरत आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।